बाळ अखेर वैष्णवीच्या आई वडिलांकडे सुपूर्द, अज्ञातानं बाळ सोपवल्याचा वैष्णवीच्या काकांचा दावा. असे नालायक लोक पक्षात नको, अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणेंची राष्ट्रवादी काँग्रेसकडून हकालपट्टी. पोलीस राजेंद्र हगवणेंना अटक कधी करणार असा सवाल. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं सावध पाऊल. युतीतील मित्रपक्षांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी नको, शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळांचा पहिलाच नाशिक दौरा. नाशिकमधील कार्यकर्ते भुजबळांचं जंगी स्वागत करणार. अमृत स्थानक योजनेअंतर्गत विकसित 103 रेल्वे स्थानकांचं पंतप्रधान यांच्या हस्ते लोकार्पण. मध्य रेल्वेच्या 12 स्थानकांचाही समावेश. धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहाबाबत अनिल गोटेंचा आरोप खरा ठरला. खोली क्रमांक 102 मध्ये सापडली 1,84,00,000ची रोकड. राज्यात पुढील 3 दिवस जोरदार पावसाची शक्यता. मुंबईसह उपनगरात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस बरसणार, हवामान विभागाचा अंदाज. नाशिकच्या जिंदाल कंपनीत भीषण आग. 35 तासांनंतरही आगीवर नियंत्रण न मिळाल्याने चिंता वाढली. आसपासचा 15 किलोमीटर परिसर रिकामी करण्याची प्रशासनाची तयारी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.